देखील अन्नत्याग आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे आणि या आंदोलनामध्ये ज्या महिला सहभागी झालेल्या आहेत त्या महिलांशी आपण या ठिकाणी बोलणार आहोत। खरं तर मी पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे सगळ्या महिलांच्या चेहऱ्यावरती जर तुम्ही बघितलं तर त्यांचा चेहरा जर तुम्ही एकदा बघितला तर या सगळ्या महिलांच्या चेहऱ्यावरती अतिशय एक त्यांच्या चेहऱ्यामध्ये ते दुःख दिसत आहे तर त्यांच्या चेहऱ्यावरती जी काही उदासीनता दिसत आहे आणि निस्तेजपणा पोटामध्ये अन्नाचा कण नसल्यामुळे जे आलेला आहे त्या सगळ्या अशा महिला आपल्यासोबत आहेत। एक महिला या आंदोलक आपल्यासोबत आहे त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। कालपासून तुम्ही या आंदोलनामध्ये बसलेला आहात, बिना अन्न पाण्याचं तुमचं घरदार कुटुंब मुलं बाळ सगळं सोडून तुम्ही या ठिकाणी आलेला आहात। येण्यामागचा तुमचा काय उद्देश आहे, काय तुमच्यावरती अन्याय झालेला आहे, कशा प्रकारची तुमची काय मागणी असणार आहे? पोलीस प्रशासनाने उद्ध्वस्त केलेला आहे आणि महिलांना मारहाण पण केलेली आहे आणि मारहाण करून त्यानं आमचा झेंडा उद्ध्वस्त करून टाकला तर त्यानं आमचा झेंडा चौक आमचा आंबेडकर चौक बसून द्यावा ही आमची मागणी आहे। चौकाच्या मागणीसाठी या ठिकाणी महिला बसलेल्या आहेत। खरं तर यांच्याकडे पाहून फार अतिशय म्हणजे या ठिकाणी दुःखदायक परिस्थिती दिसत आहे, कारण कालपासून अन्न नसल्यामुळे जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे एक नाही तर असंख्य महिला या ठिकाणी सोबत आहेत। तुमचं घरदार तुमचं कुटुंब सगळं तुम्ही सोडून आलेलं आहात, घराची चिंता तुम्हाला वाटत नाही या चौकाच्या विषयी, घरापेक्षा तुमच्या मुलाबाळांपेक्षा बाबासाहेब आंबेडकर चौक तुम्हाला मोठा वाटतो? आम्हाला आंबेडकर चौक लय मोठा वाटतो। त्यानं आंबेडकर चौक पाडला आमचा जीव घेतल्यासारखं झाले, त्यानं आमची मान छाटल्यासारखं झाले। जोपर्यंत ते आमचा आंबेडकर चौक बसून देत नाहीत ना तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। मेलो तर इथंच मरू द्या आम्हाला। त्यानं असं आम्हाला 2-3 वेळेस आव्हान दिलेलं आहे। आपण बघत आहात की त्यांच्या डोळ्यामध्ये आहेत त्या ठिकाणी अश्रू येत आहेत आणि अतिशय तीव्र प्रकारच्या त्यांच्या भावना आहेत। खरं तर प्रशासनाने या मागणीकडे तात्काळ बघून लवकरात लवकर या आंदोलकांची जी काही मागणी आहे ती पूर्ण करणं गरजेचं आहे, कारण सगळ्या ह्या ज्या महिला आहेत अतिशय भावनिक झालेल्या आहेत, त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत आणि स्वतःच्या मुलाबाळांपेक्षा आपल्या कुटुंबापेक्षाही जास्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक हा त्यांना महत्वाचा आहे।